इथे आपण रताळी घेतली आहे। आपण रताळी तवा फ्राय करणार आहे। स्वच्छ धुतल्यात। आता दोन्ही साईडनं आपण थोडं कापून घेऊया। आणि त्याचे काप करून घेऊया आपण आता। एवढे जाडे आणि या पद्धतीने काप करून घ्यायचे। खूप जाड पण नका करू आणि एकदम पातळ पण नका करू, मीडियम साईजचे काप बनवून घ्या। या पद्धतीने आपण काप बनवून घेऊया सगळे, नंतर दाखवते तुम्हाला। इथे आपले काप कापून तयार आहेत। इथे आपला तवा तापलाय, त्याच्यावर आपण तूप टाकले आणि तूप सगळीकडून पसरून घेतले। त्याच्यावर हे काप ठेवून घेऊया। इथं आपण गॅस मिडियम केलाय, त्याच्यावर मीठ टाकून घेऊया थोडंसं आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ। 1 मिनिट झालंय, उलटे करूया परत। इथं आपले रताळ्याचे काप शिजले पाहिजे, पण थोडेसे एक वाफ लागेल, पण परत झाकण ठेवूया। 1 मिनिट झालंय, झाकण काढूया, पलटून करू। इथं तुम्ही तवा आहे ना थोडा उताना घ्या। खोलगट तवा असेल ना, तूपमध्येच राहतं आणि उलटता नाहीत आपल्याला, त्याला तूप नाही लागत सगळ्या फोडींना। शिजल्यात का आपण चेक करूया। आपले रताळे शिजल्यात। आता इथं आपल्याला थोडासा फास्ट गॅस करायचा आहे आणि दोन्ही साईडनं चांगली परतून घ्यायच्यात, थोडासा असा गोल्डन कलर येईपर्यंत। ते दोन्ही साईडने छान आपण परतून घेतलेत। दोन्ही साईडनं कलर आलाय चांगला। एखादा जर राहिला असेल तर ते करून घ्यायचं। गॅस बंद करूया आणि आपण काढून घेऊ, प्लेटमध्ये काढून घेऊया। किती सुंदर दिसते बघा, अगदी पटकन होणारी 5 मिनिटात रेसिपी। उपवासाच्या दिवशी नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। छान झालेत ना रताळ्याचे काप।